नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं सहर्ष स्वागत। मी महादेव वाघमारे। मावळ तालुक्यातील वराळे नानोली तर्फे चाकण मध्यवर्ती भागात असलेल्या इंद्रायणी नदीला प्रदूषणाचा विळखा आहे आणि या प्रदूषणाच्या विळख्यामध्ये या नदीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात जलपर्णी आहे की पाणी पूर्णतः दूषित झालेलं आहे। एकेकाळी या नदीचं पाणी इथले ग्रामस्थ ओंजळीनं पिऊन तहान भागवत होते। हेच पाणी ही होडी चालवत असताना होडी पण नीट चालवता येत नाही, कारण हे आता सकाळी यांनी होडीच्या प्रवासासाठी जलपर्णी ही बाजूला केलेली आहे, पण या ठिकाणी होडी चालवता येत नाही अशी परिस्थिती झालेली आहे। एकीकडे प्रदूषण मंडळ जाणून बुजून एखाद्या दुकानावर कारखान्यावर प्रदूषणाची कारवाई करतं, पण दिवसा ढवळ्या प्रदूषणाच्या विळख्यामध्ये अडकलेली नदी इंद्रायणी आहे। या इंद्रायणीच्या बाबतीमध्ये प्रदूषण मंडळाचं दुर्लक्ष दिसत आहे। नानोली तर्फे चाकण ग्रामपंचायत हद्दीतील या विद्यार्थ्यांना होडीमधून प्रवास करावा लागतो आणि हा प्रवास करत असताना पावसाळ्याच्या वेळेस मागच्या पावसामध्ये होडीच वाहून गेली, त्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान झालं। तर या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेत आहे। काय नाव तुमचं? पूर्वीची असणारी तुमची नदी आणि आत्ताची असणारी नदी काय सांगा? माझं नाव बाळू नथू मराठे। आमच्याकडे पहिली नदी एकदम शुद्ध होती। नदीत आम्ही जाता येताना नदीतून पाणी पित होतो, पण आता हा तोंड बी धुता येत नाही आणि गुळणा बी करता येत नाही पाण्यामुळे। नाही तर आम्ही दरवेळेस जाताना पाणीच नदीला पाहिजे आणि आंघोळ्या बी करायचं, बा आता काय कुणी काय आंघोळी करू शकत नाही, पाणी बी तोंडात घेऊच नाही, एवढं दूषित पाणी झालेलं आहे। आणि झाडी एवढी आली की त्या नाववाली नाव चालू कशी ही बी तिला चिंता पडत आहे बघा। तर या ठिकाणी काय नाव तुमचं आणि काय सांगाल की ही इंद्रायणी नदी आहे, आंबीच्या बाजूला तर इंद्रायणी नदी पूर्ण जलपर्णीमध्ये हरवून गेलेली, काय सांगाल? योगेश मराठे वराळे। या ठिकाणी इंद्रायणी नदीवर पूर्ण जलपर्णी झालेली आहे। याचा आम्हाला खूप मोठा त्रास होतोय आणि पाणी त्यामुळे इतके खराब झालेले आहे, त्या शेतीलाही त्याचं उत्पादन म्हणावं असं होत नाहीये। पाणी पिण्यासाठी तर उत्तम नाहीच आहे, आम्हाला विहिरीचं पाणी फिल्टर करून मग प्यावं लागतंय आणि त्यात असेल हा होडीचा प्रॉब्लेम। वराळ्यातील नागरिकांची पलीकडे शेती आहे नानोलीमध्ये आणि नानोलीतील मुलांना शाळेसाठी इकडे यावं लागतं। खूप जीव घेणा प्रवास असा त्यांना करावा लागतोय। तर याच होडीमधनं दैनंदिन हे विद्यार्थी प्रवास करतात। धावपळीमध्ये ही होडीमध्ये बसून येणारे विद्यार्थी। काय नाव तुझं आणि काय सांगशील ती पावसाळ्यामध्ये तुझा कसा प्रवास असतो आणि इतर दिवशी कसा प्रवास असतो? माझं नाव हर्षदा समीर शिंदे। मी आपल्याच वराळ्याच्या शाळेत 10वी मध्ये शिकते। आम्ही सर्वच विद्यार्थी नानोली या गावातून वराळ्या शाळेमध्ये श्री भैरवनाथ विद्या मंदिर मध्ये शिकतो। आम्ही सर्वजण दररोज शाळेत जातो। पावसाळ्यामुळे आमचं शाळेचं खूप सारं नुकसान होतं आणि आम्ही 10वीला असल्यामुळे आमचा बराच अभ्यासक्रम नावाने येण्या जाण्यामुळे बुडलेला आहे आणि पावसाळ्यामध्ये पूर आल्यामुळे काही वेळेस नाव पलीकडे अलीकडे असल्यामुळे आम्हाला शाळेत जायलाही उशीर होतो। यामुळे आमचं खूप सारा अभ्यासात नुकसान झालेलं आहे। आणि आपण पाहू शकता की आमची नदी पहिली खूप सुंदर होती, आता पाहू शकता की नागरीकरणामुळे तसेच अनेक कारखाने प्रदूषण यामुळे आमच्या नदीमध्ये खूप सारे जलपर्णी वगैरे आलेले आहेत। त्यामुळे आणि हेच पाणी आमच्या सर्व गावकऱ्यांना पिण्यासाठी योग्य पण नाहीये आणि हेच पाणी गावातले लोक पितात। यामुळे अनेक सारे आजारही देखील होऊ शकतात। आमची एकच मागणी आहे की लवकरात लवकर पूल हा झालाच पाहिजे आणि आम्हाला जे कष्ट आमचं जे अभ्यासात नुकसान झाले ते इतर विद्यार्थ्यांचं होऊ नये आणि इतर विद्यार्थ्यांची शाळेची चांगली सोय पण झाली पाहिजे। आणि काकू पण त्या पण हे करतात, त्यांना पण काहीतरी पैशाची व्यवस्था वगैरे झाली पाहिजे, मोबदला पण भेटला पाहिजे। त्या पण आम्हाला वेळेवरती त्यांचं काम सोडून आम्हाला न्यायला वगैरे येतात आणि आमच्या नदीमध्ये एवढे जे प्रदूषण झाले ते पण थांबलं पाहिजे, ही आमची सर्व विद्यार्थ्यांची व आमच्या गावकऱ्यांची पण इच्छा आहे। तुम्ही काहीतरी कृती करू शकता याच्यावरती। धन्यवाद। तर ही विद्यार्थिनी आहे, रोजचं तिचं ह्या होडीतनं प्रवास करून शाळेला जाणं आणि येणं, की अचानक होडीला काही प्रॉब्लेम आला तर घर नदीच्या की आज गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या म्हणजे 2 पिढ्या असतील ह्या होडी चालवण्याचं काम करणारे आहेत। मावशी तुमचं काय नाव? गव्हाणी घेणार आहे। तर या ठिकाणी होडी चालवणाऱ्या मावशी आहेत। मावशी तुमचं नाव आणि वय? बेबाबाई बळीराम गव्हाणी। वय किती तुमचं? वय आहे 60।
आता जलपर्णीमुळे तुम्हाला होडी चालवताना काय काय अडचणी येतात? लेकांनी सगळं काढायला लागत तेव्हा तिथून पुढे होडी चालू होती, नाही तर तोर होतच नाही. आता माग तर फुल झाली होती, हे बघा आता आलेलीच काढू जाम आलेली. बर, म्हणजे हे तुम्ही कितीही काढलं तरी सकाळी येऊन ह्या ठिकाणी जाम होतं आणि तुम्हाला जलपर्णीमधनं मार्ग काढावा लागतो. हा, पोरांना घालायला लागत. बरं, आता तुम्ही नाव वाचता इतकं येत नाही ओढत. हा, किती पिढ्यापासून या ठिकाणी काम करता तुम्ही? किती तुमची सासरा किती लोक काम करत होती पहिल्यापासून? आता माझी सासू सासरा करीत होते, मला पहिलं नाही सांगता यायचं. हा. हा आहे का ना, पहिलं काय दीर करीत होता, सगळे करीत होती. आता त्याच्या पाठीमागे मी करीते. बरं, तुम्हाला शासनाच्या वतीनं काही पेन्शन आहे, पगार आहे, काही काय नाही आहे? भेटत, काहीच नाही, पगार नाही, पेन्शन नाही, काहीच नाही. असे आपले फुकटच नाव किती आलं, कुणी तर 2 रुपये भेटलं तर घ्यायचं, ते दिलं तर देते, नाही तर दमदाटे करीतात. मग कसं काय नाव हाकायचे आम्ही तरी गरिबांनी? कसं पोट भरायचं येतं? काय शेती आहे का आम्हाला? काय नाही भेट. बरं, आता इथं काही महिन्यामध्ये पुलाचं काम होणार आहे, त्यानंतर तुमचा हा जो गेल्या अनेक वर्षीचा तुमचा व्यवसाय होता, याबद्दल काय सांगाल? मग आम्हाला पगारच पाहिजे नाही, पगार ते करा, नाही तर पेन्शन तरी करा. आम्ही आता हे गावाना फुल झाला, तुमचं नाव बंद झालं, आम्ही कशावर जेवण, कशावर जगवायचं जीवन? बरं, कधी तुमची पावसाळ्यामध्ये होडी कधी वाहून गेली होती? किती वर्ष झाली त्याला? आता बरेच वर्ष झाले आहे का नाही, ती मोठी होडी 5-6 वर्ष झाली गेली. एक 5 ते 6 वर्षापूर्वी होडी वाहून गेली होती. मुळामध्ये इंद्रायणी नदीचं पावित्र्य राखणं हे मावळकरांचं कर्तव्य आहे, पण याच नदीमध्ये माणसांचं दहन केल्यानंतर त्यांची राख टाकली जाते, पूजा अर्चा केल्यानंतर उरलेलं त्यांचं ते मांगल्य टाकलं जातं, नदीमध्ये कचरा फेकला जातो, दूषित सांडपाणी सोडलं जातं. त्यामुळं या नदीची ही दुरावस्था झालेली आहे. एकेकाळी निळं पाणी असायचं, ग्रामस्थ या ठिकाणी ओंजळीनं पाणी पिऊन तहान भागवायचे, पण आज या ठिकाणी पाणीही पिऊ शकत नाहीत. तर या ठिकाणी काम करणाऱ्या ज्या बिबाबाई गव्हाणे आहेत, त्यांना शासनाच्या वतीनं ही होडी चालवण्याचं काम करतात. त्यांना पेन्शन सुरू केली पाहिजे, काहीतरी त्यांना पगार दिला पाहिजे. विद्यार्थी जीव मुठीत घेऊन ह्या होडीमधनं ये जा करतात. आपण अनेक ठिकाणी पाहत असतो की होडी पलटी होऊन जीवितहानी झाली, काही बुडाले. ह्या घटना होऊ नये यासाठी लवकरात लवकर नानोलीतर्फे चाकण आणि वराळे या 2 ग्रामपंचायतीच्या मध्यवर्ती भागात असलेल्या इंद्रायणी नदीवर पूल होणं ही काळाची गरज आहे. पूल झाला तर विद्यार्थ्यांचा वेळ वाचणार आहे आणि विद्यार्थी व्यवस्थित ये जा करू शकतात. तर आता ही जी तार बांधलेली आहे, या तारेच्या साह्याने ही होडी पुढे जाती आणि मागे येत असते. ही होडी ओढत असताना या ठिकाणी होडी चालवणाऱ्या मावशी आहेत, त्यांचं वय बऱ्याच ठिकाणी तार पण ही तुटायला आलेली आहे, कारण सतत ये जा करून घर्षण होऊन तार तुटायला आलेली आहे. पावसाळ्याच्या वेळेस अनेक अडचणी येतात. तर लवकरात लवकर या ठिकाणी नानोलीतर्फे चाकण आणि वराळे ग्रामपंचायतीच्या मध्यवर्ती पूल होणं काळाची गरज आहे. दुतर्फा या ठिकाणी नागरिक प्रतीक्षा करत बसतात. या ठिकाणी आता 2 महिला आहेत, त्यांना वराळे बाजूला जायचंय. वराळे बाजूला झालं की त्या बाजूला काही नागरिक येऊन उभा राहिलेले आहेत की होडी कधी येते. अंधार पडल्या रात्री किती वाजेपर्यंत चालू असते? 8 वाजेपर्यंत चालू असते. 8 वाजेपर्यंत चालू असते. सकाळची पण 7 वाजता चालू असते, तर 12-1 वाजता घरी जेवायला जा, परत 3:30 वाजता खाली यायला लागत आहे. आणि तिथून परत आलं 3:30 वाजता ना, का परत 8 वाजतात 9 वाजता खंदबारला. आता कशी बाया कामाला जातात ना, रानामध्ये टाइम होतो यांना, या काय लवकर येत नाही कामावरून. शेती आहे त्यांची घरची, ती करीतात. तर या परिसरातील शेतकऱ्यांची शेती नदीच्या पलीकडे असल्यामुळे नागरिक कधी उशीर करतात, त्यांना रात्री 8 वाजेपर्यंत नाव चालवावी लागते. बऱ्याच वेळा हे जलपर्णी कुणी काढली? ही ठिकाणी ही सगळे जलपर्णी ती चोर काढली आम्ही पार. तर या ठिकाणी जलपर्णीचं काम काढण्याचं होडी चालवणाऱ्या ज्या मावशी आहेत, या मावशींनी बऱ्याच जलपर्णी काढून इथला परिसर स्वच्छ करण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी नागरिक आहेत, चला या लवकर. तरीही शाळेतली मुलं ही नावेतनं उतरत असताना या ठिकाणी पाणी खोल असल्यामुळे विद्यार्थी घाबरत असतात.
इंद्रायणी नदीला प्रदूषणाचा विळखा आहे. आता यानंतर खाली इंदोरी आहे. इंदोरीला नदी दिसत नाही, नदीचं पाणीच दिसत नाही. पूर्ण हिरवळ मैदान असल्यासारखी जलपर्णी आहे. चला. आता हे शेतामध्ये काम करून आता परत इकडे जाणारे महिला आहेत. काय नाव तुमचं आणि काय सांगता होडीतनं तुम्हाला ये जा करायला? नाव काय तुमचं? नाव काय तुमचं? मंगल मराठे. बर, काय म्हणजे येणं जाणं काय त्रास होतोय? काय तुम्हाला पूल व्हावा वाटतो? पाहिजे पूल आम्हाला. हा, हा, मग व्यवस्था पाहिजे बर. पुलाची. प्रदूषण, नदीमध्ये प्रदूषण झाले, पूर्ण जलपर्णी झाली, त्याबद्दल काय सांगा? मी इकडे चालते. तर या ठिकाणी हे महिला आहेत. नदी ओलांडून होडीतनं प्रवास करून शेतात काम करतात आणि तिकडनं ते परत येतात. तर या ठिकाणी नदीचं प्रदूषण जर या ठिकाणी पाहिलं तर नदी पूर्ण जल. आता या बाजूला नाव जात असताना हे नाव झाकली जाते. या जलपर्णीवर विषारी साप वगैरे असतात, ते अचानक नावेमध्ये रात्रीच्या वेळी येऊन एखाद्याला सर्पदंश होऊ शकतो. आणि यामुळं या नदीमधलं जे प्रदूषण आहे, जलपर्णी आहे, शासनाने उपाययोजना केली पाहिजे. बघूयात नदी. ह्या इंद्रायणी नदीचा उगम कुरवंडे येथील नागफणी सह्याद्रीच्या डोंगर रांगेत झालेला आहे आणि ती पुढे या ठिकाणी मरकळला जाते, ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा जी समाधी आहे त्या ठिकाणी जो पंच नद्याचा रोखण्यासाठी आणि परिसरातील नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. आणि ज्या होडी चालवतात, इतकं कष्टाचं काम करतात, या मावशीसाठी शासनाने पगार चालू केली पाहिजे. जर कुणी प्रवासी आला 5-10 रुपये दिले तर त्यावर त्यांचा उदरनिर्वाह आहे. अन्यथा कुणी त्यांना पैसे होडीचं मेंटेनन्स आहे, तुटलेली असते, त्यावेळेस या मावशीच्या हातामध्ये असतो. रोखणं ही काळाची गरज आहे. बघूयात सरकार याकडे कसं पाहते. मावळ 24 तास प्रतिनिधी